नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो वसू शारदाला म्हणते, पोरीची चोरोटी माहेरी भरतात एवढी सुद्धा अक्कल नाही आहे का तुला? तर तेव्हा आता काव्या रागारागात उठून उभी राहते आणि म्हणते, "ओ त्या बाई, आईची अक्कल काढायची काही एक गरज नाही आहे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "आणि असंही तुम्हाला तिथे कोणी बोलवलेलं सुद्धा नाही आहे. त्यामुळे नको त्या विषयात नाक खुपसण्याची काही एक गरज नाही आहे." तर तेव्हा आता शारदा उठून उभी राहते आणि या दोघींना म्हणते, "नंदिनी, काव्या, अगं असं बोलतात का?" तर तेव्हा विजय मध्येच बोलतो आणि म्हणतो, "बघा, सांगा तुमच्या मुलींना. काय आहे ना, प्रश्न तुमच्या सोहळ्याचा असला तरीसुद्धा हे घर सगळं तुमच्या नावावरती नाही आहे ना. हे घर वसुंधरा शितोळ्यांच्या नावावर सुद्धा आहे. त्यामुळे तुमचं जे काही चोरोटी, डोहाळजेवण, बारसं, पुढे चमचा लिंबू स्पर्धा, म्हणजे जे काही तुम्हाला करायचं असेल, ते करण्यासाठी यांची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल." आणि म्हणतो, "तुम्हाला चालेल ना, असं यांना विचारावंच लागेल." तर तेव्हा वसूसुद्धा म्हणते, "बरोबर आहे, हो ना." तर ते सगळं ऐकल्यानंतर शारदा म्हणते, "नाही, मी बोलते यांच्याशी, आपण चोरोटी आपल्याच घरी भरू." तर तेव्हा मानिनी उठते, "नाही, नाही हो, आपण असं काहीसुद्धा करणार नाही आहोत. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला रीतीभाती शिकवणाऱ्यांना ना मला एकच प्रश्न विचारायचा आहे." आणि वसूला म्हणते, "वसूताई, रीतीभाती पाळायच्या तर त्या सगळ्यांनीच पाळायला पाहिजेत, नाही का? आता तुम्ही असं म्हणताय, की मुलीची चोरोटी तिच्या माहेरीच भरणं गरजेचं आहे, बरोबर ना? मग आपल्याकडे अजून एक रीत आहे कन्यादानाची. पाठवलत का सासरी? नाही ना पाठवलं? रम्याने रीत पाळली का? अजिबातच नाही. ती उलट विजयरावांना घर जावई म्हणून घरामध्ये घेऊन आली. हो का नाही? त्यामुळे तुम्ही तर आम्हाला रीतीभाती शिकवण्याचा अजिबात प्रयत्नच करू नका." आणि मानिनीने असं म्हटल्यानंतर आता पार तुटून उभा राहतो आणि म्हणतो, "ज्याला जे करायचंय ना त्यांनी ते करा. काव्याची चोरटी तर इथेच होणार." तर तेव्हा जीवासुद्धा उठून उभा राहतो आणि म्हणतो, "एक्झॅक्टली. आणि देशमुखांच्या एकेला चॅलेंज करण्याचा प्रयत्न पुन्हा अजिबात करू नका. कारण याआधी आम्ही सगळ्यांनी मिळून रम्या आणि विजयचं लग्न लावलं होतं. आणि जर पुन्हा काहीतरी मोडता घातलास तर अहेरचं पाकीट न देता विलन गँगची पाठवणी करण्याची मागेपुढं बघणार नाही आम्ही." तर तेव्हा वसू आता चिडते आणि जीवाला म्हणते, "जीवा, आमच्याशी नीट बोलायचं कळलं का?" तर तेव्हा विजय वसूला म्हणतो, "अहो कशासाठी यांच्यासाठी उगीच आपला बीपी वाढवताय?" तर वसू म्हणते, "नाही पण कसं बोलतोय हा?" तर तेव्हा विजय म्हणतो, "मी तुमच्यासाठी ना मस्तपैकी थंडगार असं सरबत करतो. शरबत आहे जन्नत." असं म्हणून आता हे दोघेसुद्धा आतमध्ये निघून जातात. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, "जाऊ देत, जाऊ देत. येड्याचा बाजार आहे हो. तुम्ही बसा, बसा." तेव्हा शारदा तर मी येते असं म्हणून निघून चाललेली असते, तर मानिनी म्हणते, "अहो कुठे येताय? बसा, बसा. तुम्ही नका मनावरती घेऊ." तर तेव्हा मिथून काकासुद्धा म्हणतो, "सिरियसली घ्यायचंच नसतं त्यांना कधी आयुष्यात. आय डोंट लाइक धिस." आणि इतक्यातच आता आशाताई येते आणि म्हणते, "तुम्ही सांगितलेलं सगळं सामान मी अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलंय." तर मानिनी म्हणते, "मी जिन्यापाशी सुद्धा काही सामान ठेवले, ते सुद्धा ठेवशील का?" असं तिने सांगितल्यानंतर जेव्हा म्हणतो, "आशाताई, हे सगळं काही अडगळीच्या खोलीत व्यवस्थित ठेवा. पाळण्यावरती काही ठेवू नका." तर तेव्हा आशाताई, "बरं दादा," असं म्हणते आणि ते सामान घेऊन चाललेली असते. तर इकडे आतमध्ये विजय वसूला म्हणतो, "पाळणा? कसला पाळणा?" तर तेव्हा वसू सांगते, "काही नाही, जीवाने एक पाळणा आणला होता. मानिनीने थैताट केला, त्याला सांगितलं होतं की परत कर म्हणून. पण या जीवाने तो पाळणा अडगळीच्या खोलीत ठेवला हे मला माहिती नव्हतं." तर तेव्हा विजय म्हणतो, "जाऊ दे, तो पाळणाच आहे तो." तर तेव्हाच आता इकडे मानिनी शारदाला विचारते, "बरं तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी?" तर तेव्हा शारदा काहीच नको असं म्हणते. तर तेव्हा जीवा म्हणतो, "बरं ठीक आहे, आता आम्ही निघतो." तर नंदिनीसुद्धा म्हणते, "हो आई, आता आम्ही निघतो. उशीर होते ना आम्हाला म्हणून." तर तेव्हा काव्य विचारते, "एक एक मिनिट, पण दोघं एकत्र कुठं निघालायत? आज टेस्ट आहे का?" तर तेव्हा जीवा हो म्हणतो आणि नंदिनी नाही म्हणते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही, जीवांच्या लक्षात नाही आहे. अहो टेस्ट पोस्टपोन नाही का झाल्या?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं सॉरी, सॉरी, माझ्या ना डोक्यातूनच निघून गेला अगं." तर तेव्हा नंदिनी सांगते, "ते काय आहे ना, मी आता आनंद निवासला जाते आणि यांना पण ना त्यांच्या क्लायंटला भेटायला जायचं आहे. तर मग वाटेत ते मला सोडून मग पुढं जाणार आहेत." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दोघं माझ्याबरोबरच चला. मी ऑफिसला चाललोय, जाता-जाता नंदिनीला ड्रॉप करू. तिथं पहिला स्टॉप आहे आणि नंतर तुम्हाला ऑफिसला ड्रॉप कर. गाडी घेऊन पुढे जा क्लायंटला भेटायला. अरे पेट्रोलची बचत होईल ना तेवढीच." तर ते ऐकल्यानंतर काव्य म्हणते, "तुम्ही तर लकीच आहे, कारण देशमुखांच्या गाडीतून छान किशोर कुमारांची गाणी ऐकत जा, मस्त वाटेल." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे नाही, नाही दादा, ऐक ना, आवडलं असतं यायला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अरे आम्हाला ना कारमध्ये थोडीशी प्रायव्हसी हवी आहे रे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अरे रे अरे." तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, "अरे जीवा, तुझा ना पॅटर्नच वेगळा." तर तेव्हा मानिनी शारदाला म्हणते, "बघताय ना शारदाताई, दोघं सुद्धा आई-बाप होणार आहेत, पण एकमेकांच्या वरचं प्रेम वाढतच चाललंय. पण चांगलं आहे, चांगलं आहे. पार्थ, अरे जाऊ देत रे त्या दोघांना." तर पार्थ म्हणतो, "बरं बरं ठीक आहे, जा 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 बाबा जा. प्रायव्हसी एन्जॉय करा, जा जा." तर तेव्हा जीवा आणि नंदिनी आता उठतात आणि येतो असं सांगून
ते दोघं तिथून निघून जातात. तर तेव्हा काव्या म्हणते, "देशमुख ऐका ना जरा, तुम्ही सुद्धा आतमध्ये चला. कपाटावरचं बरंचसं सामान कापायचं आहे, तेवढंच ना तुमच्या उंचीचा उपयोग होईल." असं म्हटल्यानंतर मानिनी आणि शारदा दोघीसुद्धा हसू लागतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "बघितलं का तुमची मुलगी? नवऱ्याचा स्टूल म्हणून वापर करते." आणि असं म्हणून आता हे दोघेसुद्धा तिथून आतमध्ये निघून जातात. तर तेव्हा मानिनी शारदाला म्हणते, "चला आपण माझ्या खोलीत बसूया आणि चोरओटीचं जे काही असेल ते आपण ठरवून टाकूया." आणि म्हणते, "तुम्ही काही मनावरती घेऊ नका. तुमच्या लेकींचंच घर आहे." असं म्हणून तिला घेऊन ती आता तिथून आतमध्ये जाते. तर इकडे आता विजय वसूसाठी छान असं सरबत तयार करतो आणि म्हणतो, "हे घ्या, तुमच्यासाठी खास शरबत आहे जन्नत." तर वसू म्हणते, "बरं, बरं ठीक आहे, बघते मी पिऊन कसं झाले ते." असं म्हणून शरबत पिऊन बघते आणि म्हणते, "खरंच छान झालेलं आहे." आणि म्हणते बाहेर बघितल्यानंतर म्हणते, "बघितलं ना विजयराव, कामाची माणसं सगळी काही निघून गेली, पण हा रिकामटेकडा इथेच बसलाय." तर तेव्हा विजय म्हणतो, "बसू दे त्याला, आपण सुद्धा मस्तपैकी खोलीमध्ये जाऊन बसूयात. एसी वगैरे लावून. शरबत आहे जन्नत एन्जॉय करूया." असं म्हणत ते दोघेसुद्धा तिथून निघून जातात. तर तेव्हा आता हे दोघे जात असतात खोलीकडे आणि तेव्हा मिथुन काका म्हणतो, "चला कोडं सोडवून तर झालं, आता मस्तपैकी बातमी वाचूयात." आणि म्हणतो, "अरे बापरे! मुरबाडमध्ये एका अंध मुलीला फोर व्हीलरवाल्यांनी धडक दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही मार्गे गुन्हेगार शोधला आणि कोर्टाने 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिली." अरे वा 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 वा! आणि असं तो सगळं काही वाचत असतो, पण इकडे विजयला आणि वसूला मात्र धक्का बसत असतो. त्यांना खूप भीती वाटत असते. तर मिथुन काका पुढे म्हणतो, "असंच पाहिजे, आय डोंट लाईक धिस." आणि त्यानंतर पुढची बातमी तो वाचत असतो. तर तेव्हा वसू विजयला इशारा करते आणि चला असं म्हणून ते दोघे आता तिथून निघून जातात. तर खोलीमध्ये आल्यानंतर विजय वसूला विचारतो, "अहो काय इतकं पॅनिक का झाला तुम्ही?" तर तेव्हा वसू म्हणते, "अहो पॅनिक होऊ नये तर काय होऊ? मिथुनने काय बातमी वाचली ऐकली का तुम्ही? अहो सीसीटीव्ही मार्फत पोलिसांनी गुन्हेगाराला शोधून काढलं." तर विजय म्हणतो, "हां मग? मग काय झालं?" तर तेव्हा वसू म्हणते, "अहो मग काय? तुम्ही सुद्धा एक गुन्हा केलाय ना जावई बापू. नंदिनीला धडक मारली आहे." तर तेव्हा विजय म्हणतो, "कळलं, कळलं. अहो पण नंदिनीने पोलिसांना काही सांगितलंय का? अहो तिने घरी काही सांगितलेलं नाहीये. इतके दिवस झालं काही झालंय का? काही होणार नाही. तुम्ही उगाच टेन्शन नका घेऊ." तर तेव्हा वसू म्हणते, "मगाशी जीवा आणि नंदिनी बाहेर जायला निघाले, तेव्हा काव्याने त्यांना काय विचारलं? टेस्ट करायला जाताय का?" तर तेव्हा जीवा हो म्हणाला, नंदिनी नाही म्हणाली. वेगवेगळी उत्तरं दिली ना. त्यावर पार्थ काय म्हणाला, "मी सोडतो तुम्हाला." तेव्हा दोघं सुद्धा नाही असं म्हणाले. याचा काय अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, की ती दोघं मिळून काहीतरी इन्व्हेस्टिगेट करतायत. तर तेव्हा विजय हसतो आणि म्हणतो, "अहो ते काही डिटेक्टिव्ह आहेत का?" तर तेव्हा वसू म्हणते, "हो डिटेक्टिव्हच आहेत. या घरामधले सगळ्यात मोठे डिटेक्टिव्ह. तुम्हाला माहिती नाहीये? तुम्ही लग्न होऊन घरी या घरी येण्याआधी त्या दोघांनी मिळून किडनॅप झालेल्या मुलांची केस सॉल्व्ह केली होती. आणि त्यानंतर असं बरंच काही-काही इन्व्हेस्टिगेट करून ना त्यांनी असं बरंच काही-काही सॉल्व्ह केलंय." आणि एकदमच ती घाबरते आणि म्हणते, "अगो बाई जावई बापू तुमची गाडी कुठं आहे?" तर तेव्हा विजय सांगतो, ऑफिसच्या पार्किंगमध्ये आहे." तर तेव्हा वसू त्याच्या हातामधलं सुद्धा सरबत घेऊन खाली ठेवते आणि म्हणते, "चला, चला आत्ताच्या आत्ता आपण जाऊयात आणि त्या गाडीची ना आपण विल्हेवाट लावून टाकूयात आणि त्यानिमित्ताने मला तुमचं ऑफिससुद्धा बघता येईल ना. चला, चला या, या." असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा विजय म्हणतो, "नाही, नाही थांबा, थांबा. तुम्ही कशासाठी येताय?" "अहो नाही म्हणजे तुम्ही रायव्हल कंपनीच्या शेअर होल्डर आहात ना. अहो, तुम्हाला माझ्यासोबत बघितलं तर माझ्या कंपनीच्या एम्प्लॉयमध्ये संशयाचं वातावरण नाही का निर्माण होणार? आणि मला ना ऑफिसचं वातावरण नाही खराब करायचं आहे. मी काय म्हणतो, मी जातो आणि मी विल्हेवाट लावतो ना गाडीची. आत्ता लगेच जातो." तर तेव्हा वसूसुद्धा तयार होते त्या गोष्टीला आणि म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. काम झालं की मला लगेच कळवा." तर तेव्हा विजय म्हणतो, "बरं ठीक आहे आणि मी फोन करतो. मागच्या वेळेसारखं तुम्ही मला दाखवू नका. मी काम करणार आणि मी तुम्हाला फोन करणार, ओके?" तर तेव्हा वसू म्हणते, "नक्की ना?" तर तेव्हा विजय म्हणतो, "ओके का? ओके सांगा मला अगोदर." तर तेव्हा आता वसू ओके, ओके म्हणते आणि "तुम्ही काम करून मला फोन करा नक्की." असं सांगितल्यानंतर आता विजय तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता पार्किंगमध्ये गेल्यानंतर तो तेव्हा ज्या ज्या गाडीजवळ जातो तेव्हा त्याला ते सगळं काही आठवतं आणि म्हणतो, "गाडीनं नंदिनीला उडवलं होतं, पण आता ही गाडी गायब करायची वेळ झाली आहे." असं सगळं काही बोलून त्या गाडीमध्ये तो परत बसतो. आणि ज्यावेळेस तो गाडीमध्ये बसतो तर कोणीतरी त्या गाडीचा दरवाजा वाजवतो आणि ज्यावेळेस विजय त्याच्याकडे बघतो तर तिला बघितल्यानंतर विजयला तर धक्काच बसतो. तर आता इकडे ऑफिसमध्ये तर सगळे एम्प्लॉई जमलेले असतात आणि एकजण विचारतो, "पण आपण इथे का जमलोय?" तर तेव्हा एकटी कलीग सांगते, "अरे पार्थ सरांनी बोलवलंय ना म्हणूनच आपण इथे जमलोय." आणि त्यांना कॉल आला होता ना अर्जंट म्हणून ते फोनवरती बोलत बाहेर गेलेत. तर तेव्हा दुसरा म्हणतो, "आणि त्यांचा शेपूट कुठं आहे? आणि मी कोणाबद्दल बोलतोय कळलंच असेल ना तुम्हाला?" तर तेव्हा ती कलीग म्हणते, "मिस दिव्या तिच्याबद्दलच बोलताय ना?" तर तेव्हा तो म्हणतो, "येस, येस, यू आर राईट. मिस दिव्या कुठे आहेत?" तर तेव्हा ती कलीग म्हणते, "ती तर काय पार्थ सरांची लाडकी आहे."
आपण सुद्धा इतकी वर्ष झालं सरांच्या सोबत काम करतोय आणि आपण येतो का कधी सरांच्या केबिनमध्ये टिफिन घेऊन?" तर तेव्हा दुसरा कलीग म्हणतो, "जाऊ देत गं." तर तेव्हा ती म्हणते, जाऊ देत काय, उगाचच पुढे-पुढे करायची सवय आहे त्या दिव्याला, शेपूट कुठली." आणि असं हे बोलत असतात इतक्यातच पार्थ परत फोनवरती बोलत केबिनमध्ये येतो. आणि त्यानंतर फोन ठेवून म्हणतो, "सॉरी गाईज, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं. बरं ठीक आहे, जमले का सगळे?" तर असं तो बोलत असतो इतक्यातच दिव्या आता तिकडून येते आणि म्हणते, "सॉरी, सॉरी, सॉरी." आणि ती आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं नाटक चालू करते. म्हणते, "सॉरी, सॉरी हं सर, आणि 1 मिनिट सर." असं म्हणून ती स्वतःच्या हाताने स्वतःला वारा वगैरे घालत असते. तिथलं पाणी काय घेते, पाणी पिते आणि तेव्हा सगळेजणच तिच्याकडे बघत असतात. तर तेव्हा दिव्या म्हणते, "मी काही मिस केलं का? सांगा ना मला प्लीज." तर तेव्हा पार्थ चिडलेला असतो आणि म्हणतो, "झालं का तुमचं बोलून? झालं सगळं करून?" आणि रागात विचारतो, "कुठे होता तुम्ही? हे सगळे येऊन थांबले होतेत ना? स्पेशल आहात का तुम्ही? ऐकतोय मी, बोला. आणि आता त्या रॉबिनची कारणं देत बसू नका. धिस इज सीरियस. आय नीड एक्सप्लेनेशन." आणि मित्रांनो, आता इकडे ज्या बाईने विजयच्या गाडीचा दरवाजा वाजवलेला असतो, तर ती बाई म्हणजे त्याची आई असते, म्हणजे खोटी आई असते. आणि तेव्हा आता विजय लगेचच कारमधून परत खाली उतरतो आणि म्हणतो, "तू? तू इथे काय करतेस?" तर तेव्हा ती बाई म्हणते, "काय करते म्हणजे काय? अरे तुझा पाठलाग करते." "अरे आणि काय रे शहाण्या, तुझं काम झालं म्हणजे तू माझा फोन उचलणं बंद केलास?" तर तेव्हा विजय म्हणतो, "मग कशाला उचलू फोन तुझा? आपलं काय ठरलं होतं? खोटी आई व्हायचे पैसे द्यायचं होतं ना? मग झाला साखरपुडा, झालं लग्न. मग कशाला उचलू फोन तुझा? चल निघ." तर तेव्हा ती बाई म्हणते, "अरे शहाण्या, काम झालं तुझं? झालं का काम तुझं? त्या दिवशी तुझी सासू भेटली होती रस्त्यात. परत विचारत होती, 'काय विजयची आई ओळखलत का? तुमचा विजय आता आमच्या घरचा घरजावाई झालाय.' वगैरे, वगैरे." आणि तेव्हा आता विजयला तो क्षण आठवतो ज्यावेळेस वसूने त्याला फोन करून सांगितलेलं असतं. तर आता ही बाई म्हणते, "आणि एक गोष्ट लक्षात ठेव विजय, मला जर तुझं भांडं फोडायचं असतं ना, तर त्याच दिवशी बोलली असते मी, की मी तुझी खरी आई नाही आणि तू माझा खरा मुलगा नाहीस. पण असं मी केलं का? नाही ना?" तर तेव्हा विजय म्हणतो, "मग काय आता ब्लॅकमेल करणार आहेस तू मला?" तर तेव्हा ती बाई म्हणते, "मग? अरे मग तुला काय वाटलं मी मस्करी करते? हे बघ विजय, मी तुझी कातडी वाचवली, आता माझे पैसे टाक चल." तर तेव्हा विजय म्हणतो, "ए चल, चल, पैसे वगैरे नाही आहेत माझ्याकडे, कळलं ना?" तर तेव्हा ती बाई त्याचा हातच पकडते, म्हणते, "माझ्याकडे आहे ना वसुंधरा शितोळेचा फोन नंबर. आत्ता तिला फोन करते आणि सगळी तुझी कारनामं सांगते." तर तेव्हा विजय तिच्या हातातला मोबाईल काढून घेतो आणि म्हणतो, "वेडेपणा करू नकोस हां." तर तेव्हा ती बाई म्हणते, "मग तू कर ना शहाणपणा, चल दे पैसे माझे." तर तेव्हा विजय म्हणतो, "पैसे नाही आहेत माझ्याकडे, सांगितलं ना?" तर असं विजय बोट करून सांगत असतो आणि त्या बाईला आता त्याच्या बोटामधली ती अंगठी दिसते. तर तेव्हा ती बाई लगेचच त्याच्या बोटातली ती अंगठी काढून घेते. "नाही आहे ना तुझ्याकडे पैसे? ठीक आहे, ही अंगठी आता माझी." तर तेव्हा विजय म्हणत असतो, "अगं ती माझ्या साखरपुड्याची अंगठी आहे." तर तेव्हा ती बाई म्हणते, "कसला साखरपुडा रे? तुझा साखरपुडा तर खोटा होता ना? पण ही अंगठी अंगठी तर खरी असेल का?" "असेल, असेल. मुलीकडच्यांनी दिली आहे ना? मग खरीच असेल. आत्तापुरती गप्प बसते मी." तर तेव्हा विजय म्हणतो, "अगं आत्तापुरती? अगं ही अंगठी सोन्याची आहे ती. ती घेतलीस ना, आता गप्पच बसायचं." तर तेव्हा ती बाई आपला मोबाईल खेचून घेते आणि म्हणते, "बघूया." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा विजय तर वेड्यासारखा हसूच लागतो आणि म्हणतो, "खरी अंगठी होती ती? अगं खरी अंगठी घरी आहे. अरे खोटी अंगठी आहे ती." आणि असं बोलून तो आता परत गाडीमध्ये बसतो आणि तेव्हा आता परत त्या गाडीच्या डिकीमधली ती बंदूक आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, "हिला आता घरी न्यावी लागणार आणि कोणाला सापडायला नको म्हणजे मिळवलं." असं म्हणून तो गाडी स्टार्ट करतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे आता पार्थ चिडलेला असतो. तर तेव्हा दिव्या म्हणते, "हां, एक्सप्लेनेशन देते ना सर." आणि रॉबिनचं एक्सप्लेनेशन नाही आहे, तर कामाचं एक्सप्लेनेशन आहे. मी मगाशी पाहिलं की तुम्ही फोनवरती बोलत होतात आणि हे सगळेजण फक्त इथे उभे होते. म्हणून मग मी विचार केला की तुम्ही इथे येईपर्यंत माझा वेळ का वेस्ट करू? म्हणून मी पुढच्या मीटिंगचं PPT तयार करत बसले होते. तुम्हीच म्हणता ना सर, टाईम इज मनी. तेच फॉलो केलं मी. तर तेव्हा पार्थ आता थोडासा नॉर्मल होतो आणि म्हणतो, "ओके, ओके. गुड, गुड." तर तेव्हा दिव्या थँक म्हणते. तर आता पार्थ पुढे बोलू लागतो. म्हणतो, "तुम्हाला सगळ्यांना इथे का बोलावलंय? त्याचं कारण सांगतो. आता आर्किटेक्ट ऑफ दी इयर म्हणजे फर्मचं अनाउन्समेंट होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, गेल्या वर्षभरातले सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट जे आहेत, त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे आणि जान्हवी ते तू करणार आहेस. आणि रोहित तू तू आपल्या PR टीमला ॲक्टिवेट कर आणि आपले जे काही प्रोजेक्ट आहेत, बेस्ट प्रोजेक्ट, त्याचे व्हिडिओज आणि फोटोज बनव आणि स्ट्रिक्टली नो AI, कळालं का? मेहनत करा थोडी." आणि दिव्याला म्हणतो, "मिस दिव्या, तुम्ही ऑफिस जॉइन करायच्या आधी आणि ऑफिस जॉइन केल्यानंतर सगळे डिझाईन्स काढा, त्याचे PPTs बनवा आणि मला मेल करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जीवा सरांना भेटावं लागेल आणि त्यांच्यासोबत बसावं लागेल. आणि सगळ्यांना म्हणतो, तुम्हाला हे सांगायचं की काहीही करून हे अवॉर्ड आपल्याला मिळालाच पाहिजे. आपण विक्रम देशमुख सरांना दाखवून देऊयात
की त्यांचे जेवढे एक्स्पेक्टेशन्स आहेत, त्यांच्यापेक्षा ना कितीतरी चांगली कंपनी आपण चालवतोय. चला लागा कामाला आणि सगळ्यांनी लवकरात लवकर कामं पूर्ण करा आणि मी एक वेगळी ट्रीट देईन ना त्यासाठी. असं म्हटल्यानंतर सगळेजण थँक यू सर असं म्हणतात आणि त्यानंतर आता सगळेजण तिथून निघून जातात. तर तेव्हा पार्थ आता दिव्याला म्हणतो, "मिस दिव्या तुम्ही इथेच थांबा." आणि त्यानंतर एक फाईल दाखवत म्हणतो, "याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आणि फाईल्स आहेत ते स्कॅन करा आणि मला मेल करा." तर तेव्हा दिव्या म्हणते, "शुअर सर, पण आता लंच ब्रेक होईल ना, त्यामुळे आपण अगोदर जेवूयात का? मग मी नंतर पाठवते." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "माझं जेवण झालंय. माझ्या बायकोने छान अशी इडली बनवली होती. ती मी खूप पोटभर खाऊन आलेलो आहे. ॲक्चुअली ना ब्रंचच झालाय माझा, मी नाही खाणार. तुम्ही जेवा." तर तेव्हा दिव्या हो असं म्हणते आणि आता ती तिथून निघून जाते. तर तेव्हा पार्थ आता बसतो आणि म्हणतो, "आता माझ्याकडे काही काम नाहीये. काय करू?" आणि म्हणतो, "हां, एक काम करतो, काव्यामधल्या कुठल्या 5 गोष्टी चांगल्या आहेत त्याचा विचार करतो." तर आता इकडे जीवा आणि नंदिनी परत आलेले असतात. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, "वस्तू तर आणली आहे जीवा, आता फक्त नीट खोलीपर्यंत घेऊन जायला पाहिजे. माहीत नाही आता कोण दार उघडेल." तर तेव्हा जीवा म्हणतो, "आपण दार उघडायचं. हे बघ मी मुद्दामून ना घरची चावी घेऊन आलेलो होतो. कारण जर आपण डोरबेल वाजवली ना तर हमखास का होईना ही बॅग बघितल्यानंतर विचारपूस ही केली जाईलच. त्यामुळे आपण ना गुपचूप आत शिरू आणि आपण आपल्या रूममध्ये जाऊ." तर त्यानंतर आता जीवा दरवाजा उघडतो, लॉक करतो आणि दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर मिथून काका, मानिनी आणि काव्या तिघीजण सुद्धा मिळून शुभंकरोती म्हणत असतात. आणि त्या तिघांना बघितल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो आणि जीवाच्या हातामधली चावीच खाली पडते. तर तेव्हा काव्याचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि मानिनीचं सुद्धा लक्ष जातं आणि चक्क काव्या तर आता तिथून चालत येते आणि नंदिनीच्या हाताला धरून परत घेऊन जाते. आणि तेव्हा मात्र आता हे दोघेसुद्धा खूप घाबरलेले असतात आणि त्या पिशवीकडे बघत असतात. तर तेव्हा जीवा नंदिनीला आता इशारा करतो आणि हे दोघेसुद्धा मागे वळतात आणि खोलीच्या दिशेने चाललेले असतात. तर नेमकंच तेव्हा आता तिच्या आडवी वसू येते आणि त्या दोघांच्याकडे बघू लागते. तर तेव्हा हे दोघे परत मागे फिरतात आणि इतक्यातच आता यांची शुभंकरोतीसुद्धा पूर्ण होते. आणि त्यानंतर आता इकडे आशाताई जी असते ती पिवळी पिशवी शोधत असते आणि ती म्हणत असते, "कुठं ठेवली काव्या त्यांनी ही पिवळी पिशवी? इथं तर काही दिसत नाहीये. कपाटात असेल." असं म्हणून ती कपाट जाऊन उघडते आणि तिथे तिला ती पिवळी पिशवी सापडते आणि म्हणते, "काव्याताई काय म्हणाल्या की दरवाजा उघडला की समोरच दिसेल. आता हे समोर आहे का?" काव्याताई पण ना आजकाल सगळंच विसरायला लागल्यात. "असू देत," असं म्हणून ती बडबड करते आणि तिथून ती बाहेर जाते. पण ती चुकीचीच पिवळी पिशवी घेऊन गेलेली असते आणि काव्याने जी सांगितलेली असते ती पिवळी पिशवी तिथेच बाजूला असते. पण आशाचं लक्ष तिच्याकडे जातच नाही. तर इकडे आता मानिनी नंदिनीला म्हणते, "नंदिनी काय गं, नवरा शॉपिंगला वगैरे घेऊन गेला होता की काय तुला?" तर तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, "नाही तर काय अगं, काय 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 शॉपिंग केलंस ताई? कपडे वगैरे शॉपिंग केलंस की काय?" तर तेव्हा मिथून काकाचं लक्ष त्या पिशवीकडे जातं आणि तो विचारतो, "अरे एवढ्या पिना का मारल्यात त्याला?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे काका असं काय करतोय? सारे काही पडू शकतं ना त्यामधलं. त्या पिशवीतून बाहेर पडू शकतं. म्हणूनच मी स्टेपलर्स मारायला सांगितलं. काय यार?" आणि लगेचच तो आता नंदिनीला इशारा करतो. तर नंदिनी म्हणते, "मी पटकन फ्रेश होऊन येते आई." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं थांब ना नंदिनी, बघ मी काय म्हणते, आपण जेवायला काय करायचं ना ते आधी ठरवूया. मग तू जा." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "बरं बरं ठीक आहे, ती पिशवी आण इकडे. मग मी तोपर्यंत जाऊन फ्रेश होऊन येतो ना." आणि मित्रांनो तो आता ती पिशवी घेऊन चाललेला असतो आणि मागे मागे बघत चाललेला असतो आणि पुढून आता आशाताई येत असेल त्याचं लक्ष नसतं आणि आता आशाताई बरोबर आता जीवाला धडकते आणि तेव्हा आशाताईच्या हातामधली पिशवी खाली पडते आणि मित्रांनो नेमकं त्या पिशवीमध्ये बाळाचे कपडे आणि शूज असतात आणि ते खाली पडतात. तर तेव्हा जीवा आता आशाताईला म्हणत असतो, "अगं तुला बघून नाही का चालता येत?" आणि तेव्हाच आता त्या सगळ्यांचं लक्ष त्या शूजकडे आणि त्या लहान कपड्यांकडे जाऊ लागतं. तर तेव्हा आता काव्या धावत तिथं येते आणि आशाला म्हणते, "अहो आशाताई ही पिशवी आणायला नव्हती सांगितली मी. अहो ड्रेसिंग टेबल खाली दुसरी पिशवी होती ती आणायची होती ना आणि घेऊन जा ना ही पिशवी प्लीज." असं म्हणून तिला हळूच सांगते. तर तेव्हा आशा चाललेली असते. तर तेव्हा मानिनी आता त्या आशाला थांबवते आणि पुढं जाऊन ते बाळाचे कपडे आपल्या हातामध्ये घेते आणि तेव्हा काव्या तर आता खूप घाबरू लागते आणि तेव्हा आता मानिनी काव्याकडे बघते आणि तिला विचारते, "हे तुमचं आहे?" तर तेव्हा काव्या म्हणते, "आई त्याचं काय झालं ना?" असं ती म्हणत असते. तर मानिनी आता चिडलेली असते आणि म्हणते, "ते काय झालं कसं झालं ते आपण नंतर बघूयात. माझ्या प्रश्नाचं उत्तर हो नाही मध्ये दे. हे सामान तुमचं आहे का?" तर तेव्हा आता काव्या चक्क हो असं सांगते. तर तेव्हा मानिनी आता विचारते, "तू आणलेस की पार्थने?" तर तेव्हा काव्या आता खोटं सांगते, "मीच आणलंय" असं म्हणते. तर तेव्हा मानिनी आता त्याच्यावरती जे लिहिलेलं असतं त्या शर्टवरती ते वाचून दाखवते. "मी प्लस डॅड, बेस्ट टीम. हा टी-शर्ट तू आणलायस?" तर तेव्हा आता काव्या तर घाबरू लागते आणि मनातल्या मनात म्हणते, "बापरे! आता पार्थचं नाव जर घेतलं तर त्यांना फुकटचा ओरडा बसेल."
काव्या नको नको नाही नाही पार्थचं नाव घेऊ नकोस. तर तेव्हा वसू म्हणते काव्या अगं उत्तर देतेस ना. तर तेव्हा नंदिनी आता मध्ये पडते आणि म्हणते आई जाऊ देत ना. हल्ली असे कुठले लहान मुलांचे वस्तू बघितल्या की घ्यायची इच्छा होते अहो. मी माझ्यावरून तुम्हाला सांगते. जाऊ देत ना सोडून द्या ना. तर तेव्हा मानिनी म्हणते नाही माझा प्रश्न एवढाच आहे घ्यावंसं जर वाटलं असेल ना तर घ्यावंसं कोणाला वाटलं हिला की पार्थला. आणि त्याचं ना मला खरं उत्तर हवं आहे. आणि विचारते कधी आणलंस ग हे सगळं. तर तेव्हा काव्य सांगते नाही 3-4 दिवसांच्या पूर्वीच आणलंय. क्लासला गेले होते ना घरी येताना परत गोरेगाव मार्केटमध्ये ना एक दुकान दिसलं आणि आधी मी विंडो शॉपिंगच करत होते. पण म्हणजे असं ते सगळं काही खोटं बोलत असते पण मानिनीला नेमकंच त्यावेळी त्या पिशवीमध्ये त्याचं बिलसुद्धा सापडतं आणि मानिनी त्याची डेट वगैरे चेक करत असते. पण काव्या इकडं खोट्यावरती खोटं बोलतच असते आणि म्हणत असते नाही मी विंडो शॉपिंग करत होते पण मला मोह आवरला नाही म्हणून मी घेतलं. आणि त्यानंतर असं बोलून झाल्यानंतर ती डोळे मिटते आणि म्हणते चला पार्थवरती काही आलं नाही. तर तेव्हा मानिनी आता ते बिल हातामध्ये घेते आणि काव्याला म्हणते छान आहे दुकानाचं नाव मदर्स लव्ह. फक्त हे दुकान पुण्याचं आहे म्हणतात. फिनिक्स मार्केट सिटी पुणे. आणि कस्टमर नेमसुद्धा लिहिलेलं आहे पार्थ देशमुख. आणि तारीखसुद्धा आहे 29 एप्रिल. आणि ते बघितल्यानंतर आता काव्याला धक्का बसतो आणि बाकी सगळ्यांना सुद्धा धक्का बसतो. तर तेव्हा मानिनी म्हणत असते चष्मा नाही आहे वाचता येत नसेल असं ती बोलत असताना आता नंदिनी पुढे त्यांनी काव्याला मागं सरकवते आणि तिच्या आडवी उभारून मानिनीला समजावून सांगायचा प्रयत्न करत असते. तर मानिनी म्हणते बाजूला होतेस का मला काव्याशी बोलू देत. मला ना तिला एवढंच विचारायचं आहे की तू कधीपासून खोटं बोलायला लागली आहेस काव्या. तेव्हा नंदिनी म्हणते आई सॉरी मला मान्य आहे की ती खोटं बोलली आहे पण या सगळ्यामागे तिचा हेतू फक्त पार्थना वाचवण्याचाच होता. आणि म्हणते जाऊ देत नाही सॉरी सॉरी खरंच सॉरी. तर तेव्हा काव्यसुद्धा सॉरी आहे असं म्हणते. तर तेव्हा वसू म्हणते वा 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 चांगलं चाललंय म्हणजे आधी चुका करायच्या आणि मग नंतर सॉरी म्हणायचं. आणि नंदिनीला म्हणते नंदिनी तुम्ही सुद्धा काही वेगळं केलेलं नाही आहे. पार्थनी जे केले ना तेच तुम्ही केले. बाळ व्हायच्या आधीच हा पाळणा घेऊन आला बिनडोक कुठला. तर तेव्हा आता नंदिनी वसू आत्या असं म्हणून जोराने ओरडते आणि त्याच्या समोर जाते आणि म्हणते आत्या जीवांना काही एक बोलायचं नाही तुम्ही. तुमच्या वयाचा मान ठेवते म्हणून आता तुम्हाला काही बोलत नाहीये मी. आणि यापुढे जर भान विसरून जर बोललात ना की मी विसरून जाईन तुम्ही जीवांच्या आत्या आहेत ते. तर तेव्हा आता काव्या परत नंदिनीजवळ येते आणि म्हणते ताई ताई ऐक ना ऐक प्लीज. तू शांत हो ना प्लीज तू शांत हो. माहिती आहे ना आपल्याला आत्याबाईंना बोलायचं काही तारतम्य नाही आहे. तू चिडचिड करू नकोस. तुझ्या चिडचिडीमुळे तुलाही त्रास होणार आहे आणि पोटातल्या बाळाला सुद्धा. शांत हो बरं. आणि त्यानंतर काव्या आता परत मानिनीजवळ जाते आणि म्हणते आई खरंच सॉरी आई. तर मानिनी तर खूपच चिडलेली असते म्हणते आपण आता या विषयावरती पार्थ आला ना की मगच बोलू. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसू आता विजयला म्हणत असते ज्या गाडीने तुम्ही ना नंदिनीला उडवलं ती गाडी कुठे टाकलीत. आणि असं हे दोघं बोलत असतात इतक्यातच आशा तिथं येते. आणि इकडे तर आता मित्रांनो नंदिनीने ती पोटाची पट्टी बांधलेली असते आणि तेव्हा तिला खूप छान वाटत असतं. तर तेव्हा जीवा तर एकदम तिच्याजवळ येऊन रडूच लागतो आणि म्हणतो मला खरंच वाटलं अगं की तुझ्या पोटामध्ये बाळ आहे आणि आपण नाही का कधी होऊ शकत आई बाबा. असं तो रडत बोलत असतो आणि तेव्हा नंदिनीसुद्धा रडत असते. आणि दुसरीकडे मित्रांनो ती ऑफिसमधली जी जान्हवी असते जिने पार्थ आणि दिव्याचे फोटोज क्लिक केलेले असतात ती आता काव्याला भेटते आणि म्हणते मॅम बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आणि हे फोटोज बघा असं म्हणून त्या दोघांचे तर ती फोटोज दाखवू लागते. आणि ते फोटो बघितल्यानंतर तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.